शिवली ना, तर ह्या गोदरी मध्ये कोणत्या कपड्यांचा वापर केलाय मी तुम्हाला दाखवते. तर हे शाळेचा युनिफॉर्म आहे, ते भाई आहे बघा, हे पूर्ण भाई मी शाळेची घेतलेली आहे. बघा हा कपडा किती रट असतो, अजिबात फाटत नाही, गोदरी एकदम दणदाकट होते. तर आता त्याच्यानंतर ही सलवार आहे. तर ही पूर्ण ही सलवार हे सलवार पासून या गोदरीमध्ये वापर केलेला आहे. बघा हे कटिंग अशा प्रकारे खुल्लं कापड करावं लागतं, हे पण मी तुम्हाला दाखवते. ह्याच्या या गोदरीमध्ये वापर करा. आता हा शर्ट, आता हा युनिफॉर्मच आहे शाळेचा, तर हा शर्टाचा पुढचा भाग आहे. शकता मैत्रिणींनो, अगदी सिंगल बेड पासून डबल बेड पर्यंत जुन्या कपड्यांपासून पारंपरिक आपली गोदडी आहे, मशीन गोदडी आहे. आणि बघा फिनिशिंग वगैरे खूप छान आहे, फिनिशिंग पण पाहू शकता किती मस्त आहे आपली. तर चला आज मी तुम्हाला सिंगल बेड पासून ते दीड पट्टी पासून ते डबल बेड पर्यंत आज तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. आणि कोणत्या कपड्यांपासून मी गोदडी शिवते, कुठे राहते, ते पण मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. तर चला बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार मंडळी. तर आज आपण जुन्या कपड्यांपासून पारंपरिक गोंधळाचं कनेक्शन घेऊन येत आहे. त्याबद्दल मी त्याआधी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे की 1.5 महिन्यापूर्वी मी जो व्हिडिओ टाकला होता ना बांधकाम कामगारांचा, त्याला 1.5 महिन्यामध्ये तुम्ही खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद अगदी मनापासून. आणि 1.5 महिन्यामध्ये 3 लाखापर्यंत हा व्हिडिओ गेलेला आहे आणि टॉप वर गेलेला आहे आतापर्यंत. माझ्या सर्वात व्हिडिओपेक्षा आहे ना, तर टॉप 1 गेलेले आहे. असाच तुम्ही साऱ्या माझ्या व्हिडिओना खूप खूप सारं प्रेम देत जावा, असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी अगदी तुम्हाला जुन्या कपड्यांपासून मी गोदडी शिवून देते. तर हे आजचं मी तुम्हाला कनेक्शन दाखवणार आहे. आणि ही मशीन गोदडी आहे, तुमच्या छोट्या जुन्या कपड्यांपासून अगदी जीन्स पॅन्ट पासून टॉप पासून तर तुम्ही कसे शिवून घेऊ शकता माझ्याकडून, हे तुम्हाला मी आज सर्व माहिती सांगणार आहे. आता उन्हाळा तर खूप चालू झालेला आहे आणि सर्व शाळेच्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर तुम्हाला मी माहिती सांगते की तुमच्याकडे खूप सारे जुने कपडे निघतात, जुने युनिफॉर्म निघतात. तर जुने युनिफॉर्मचे काय करायचं, टाकून न देता अशा मस्त आपल्या अशा गोदड्या शिवू शकता. चला आज मी तुम्हाला दाखवते. बघा आता ही गोदरी अगदी जुन्या कपड्यांपासून, अगदी जुन्या साड्यांपासून गोदरी शिवलेली आहे. आणि हे तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये माहिती सांगते, ह्याच्यामध्ये जुने ड्रेस पूर्ण वापरलेले आहेत न टाकून देता, म्हणजे अशी युनिफॉर्म अगदी ओढणी, ड्रेस आणि सलवार अशापासून मी गोदरी शिवलेली आहे. आणि खालून वरून साडीचा वापर केलेला आहे. तर मी तुम्हाला प्राइस सांगते. आणि ह्याला असं खूप छान असं मॅचिंग बॉर्डर आहे. बघा असं पिंक कलरची बॉर्डर मारलेले, ह्याच्यामध्ये डॉट डॉट आहेत ना, हे पिंक कलर होते. तर काट अगदी तसंच साडीपासून कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. तर किती छान मस्त फिनिशिंग येते. तर याची प्राइस मी तुम्हाला सांगते. हे पाहू शकता, उंचीला 6 फूट आहे आणि रुंदीला 4 फूट आहे. तर याची आता किंमत आहे 300 रुपये. आणि सुंदरसा असा ह्याला गोट मारलेला आहे बघा. आणि किती छान असा गोट आहे. खूप साडीपासून अशा जुन्या कपड्यांपासून अशी आपली मस्त गोदडी, उंचीला 6 फूट, रुंदीला 4 फूट. तर ही सिंगल बेड गोदडी आहे, किती मस्त बघा, पाहू शकता. एक माणूस आरामशीर पांघरू शकता, हातरू शकता. आणि फरशीवर तर अजिबात घसरणार नाही आपली अशी ही खालून वरून एक सिंगल साडीची अशी गोदडी. तर आता बरेच जणी ताई म्हणतात सिंगल साडी, एका साडीची गोदडी होती का, तर अजिबात एका साडीचे फक्त खालून वरून साडी वापर केलेला आहे. आतमध्ये अशा जुन्या ओढण्या, असे टॉप आणि अशी सलवार याचा मी वापर करून अशी मस्त आपली अशी गोदडी तुमच्या जुन्या कपड्यांपासून मशीन गोदडी अशी शिवलेली आहे. मशीन वॉशेबल गोदडी आहे. तुम्ही सिंगल म्हणला म्हणजे तुम्ही एकटं स्वतः म्हणलं तरी धुवू शकता, अशी आपली गोदडी आहे. आणि जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशी खूप छान अशी गोदडी. प्राइस फक्त कमीत कमी 299, प्राइस 300 रुपये. तर एकटे स्वतः म्हणलं तर स्वतः धुवू शकता अशी आपली गोदडी. आणि मधून बघा चेक्स किती पाहू शकता. चला मशीन वॉशेबल आपली अशी गोदडी आहे, प्राइस कमीत कमी 300 रुपये. आता तशीच ही पण सिंगल बेडच आहे. आणि ह्याची उंची जरा जास्त आहे, 6.5 फूट याची उंची आहे. आणि रुंदी 4 फूट आहे. तर ह्यालाच मधनच असं क्रॉस मी गोट मारलेलं आहे, फुलाला मॅचिंग असा गोट मारलेला आहे. तर ही पण तुमच्या जुन्या कपड्यांपासून ही गोदडी शिवलेली आहे. शाळेच्या युनिफॉर्म पासून ही गोदडी शिवलेली आहे. आणि सिंगल साडींचा असा वापर केलेला आहे. तुम्हाला मधनं जॉईन नको आहे, किनार नको आहे, तर पूर्ण अखंड अशी प्लेन साडी द्या, तर अजिबात जॉईन दिसत नाही, अखंड गोदडी दिसते. तर असं सुंदर असा गोट मारलेला आहे. उंचीला 6 फूट आहे, मशीन वॉशेबल आहे, रुंदीला 4 फूट आहे. याचे मी 300 रुपये घेतलेले आहेत. अगदी जुन्या कपड्यांपासून, कटिंग पासून, गोट मारण्यापासून ही गोदडी शिवायला मला कमीत कमी 3 ते 3.5 तास लागतात, भरायला पाऊण तास लागतात. बॅक साईडने पण पाहू शकता बघा, ऑरेंज कलरची साडी वापरलेली आहे. अखंड जॉईन नको म्हणून, अखंड दिसण्यासाठी
आणि त्यालाच असा कॉन्ट्रास्ट उठून रेड कलरचा साडीचा गोट मारलेला आहे. तर अधूनमधून बघा बुट्टी म्हणजे चेक्स पण पाहू शकता, अजिबात बॅक साईडने गोळा झालेली नाही. अशी आपली ही 1.25 पट्टीची गोधडी, याचे मी प्राइस 300 रुपये घेतलेले आहे. तर आता ही पाहू शकता 1.5 पट्टी आहे, पूर्ण साडीचा वापर केलेला आहे, सिल्क साडीचा आहे आणि स्पेशल उन्हाळी गोधडी आहे. तर बघा याची रुंदी मी 5.5 फूट आहे आणि उंची 6 फूट आहे, म्हणजे 7 फूट पर्यंत आहे. आणि मी तुम्हाला एवढं माहिती देते की ताईंना जर गोधडी शिवायची असेल तर त्यांची रुंदी वाढली पैसे वाढतात, उंची वाढली पैसे वाढतात. मी तुम्हाला बरेच जण माहिती व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे. काही ताई असं सांगतात की उंचीला आम्ही 7.5 फूट पाहिजे, रुंदीला 7.5 फूट पाहिजे. तुमची रुंदी वाढली उंची वाढली तसे 50-50 रुपये एक्स्ट्रा वाढतात. आणि माझ्या साईज नुसार मी तुम्हाला आता हे पैसे घेतलेले तुम्हाला सांगते की याची उंची किती आणि रुंदी किती आहे. तर मी तुम्हाला सांगते याची उंची आहे ना तर 7 फूट आहे. तर याची उंची 6.5 फूट आहे आणि रुंदी तर 5.5 फूट आहे. तर याचे मी घेतलेले आहेत 400 रुपये. तर ह्या बघा गोटची फिनिशिंग, गोटला हे पूर्ण तोंड पॅक बंद करून घेतलेले आणि पूर्ण डबल टिपा आहेत, महागणं पूर्ण डबल टिपा आहेत, अजिबात उकलू नये मनुष्यने. ह्याला गोट असं साडीचाच मारले, कॉन्ट्रास्ट मारलेला आहे. तर बघा पाहू शकता. आणि अशी मस्त आपली मधनं चेक्स वगैरे पण पाहू शकता, अजिबात काही गोळा झालेले. याच्यामध्ये पूर्ण साड्यांचा मी वापर केलेला आहे. याच्यामध्ये 7 साड्यांचा आणि 2 बेडशिटांचा वापर केलेला आहे आणि 2 साड्या खालून वरून, पूर्ण टोटल 9 साड्या आणि 2 बेडशीट आहेत. तर बॅक साईडने पण पाहू शकता, कुठेही आपली गोळा झालेली नाही. मशीन वॉशेबल मी याचे 400 रुपये घेतले. उंचीला 6.5 फूट आहे, रुंदीला 5.5 फूट आहे. तर बघा पाहू शकता अशी मस्त आपली चेक्स वगैरे. तर बघा याची मी प्राइस 400 रुपये घेतलेले आहेत. ही पण जुन्या साड्यांपासून, जुन्या शाळेच्या युनिफॉर्म पासून अशी मस्त गोधडी शिवलेली आहे. अजिबात युनिफॉर्म मैत्रिणींना टाकून देऊ नका. तर बघा अशी मस्त शाळेच्या जुन्या युनिफॉर्म पासून गोधडी शिवलेली आहे. त्यालाच असा कॉन्ट्रास्ट असा ऑरेंज कलरचा असा गोट मारलेला आहे, तो पण साडींपासून. तर बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे डबल गोटची वगैरे किती मस्त आहे. आणि याचे मी 400 रुपये घेतलेले आहेत. आणि याची साईज आहे उंचीला 6.5 फूट आहे, रुंदीला 5.5 फूट आहे. तर अशी आपली गोधडी आहे. तर बघा किती मस्त आपले चेक्स पण बघू शकता, मधनं अजिबात कुठे काही गोळा झालेले 2-2 इंचावर, जे 2.25 इंचावरती म्हणजे असे चेक्स आहेत. याचे मी 400 रुपये घेतलेले आहेत. आणि ही 1.5 पट्टीची गोधडी आहे. तर 1.5 पट्टी ही तुम्हाला सांगते मी 1.5 पट्टी काय असते. तर ही साडीची अशी रुंदी असते. तर ही साडीची उंची येते, जे लेंथ आपण अशी साडी नेसतो ना, ही साडीची रुंदी येते आणि त्याच्यानंतर त्याच्यातला अर्धा भाग. तर अशी आपली ही 1.5 पट्टी आली. तर तुम्हाला समजलं असेल ही 1.5 पट्टी म्हणतात. तर याची रुंदी असते 5.5 फूट आणि उंची असते 6.5 फूट. तर याचे मी 400 रुपये घेतलेले आहेत अगदी. आणि आता बरेच जण ताई म्हणतात की 400 रुपये कशाला. तर मला सांगते एक गोधडी शिवायला कमीत कमी मला 4 तास लागतात. तर मला अगदी जुन्या कपड्यांची शिलाई काढण्यापासून ते गोधडी हातरण्यापासून ते साडी जॉईन करण्यापासून, तर मी तुम्हाला सांगते मला कटिंग करायला 1 तास लागतो. गोधडी एवढी 3 पट्टीची गोधडी शिवायची असेल तर 1 तास कटिंगला लागतो, अर्धा तास पाऊण तास गोधडी भरायला लागतो आणि शिवायला 3 तास जातात. अगदी एक साईड शिवायला मला 1 तास जातो, दुसरी साईड शिवायला 1 तास जातो आणि गोट मारायला जो पाऊण तास जातो. अशी पूर्ण मला टोटल गोधडी शिवायला 3 तास, म्हणजे टोटल मला गोधडी शिवायची म्हणलं तर अगदी 5 तास माझे जातात, अगदी कटिंग पासून ते हातरण्यापासून. कारण कटिंग करायला आणि हातरायला खूप वेळ जातो आणि त्याच्यातून शिलाई हळूहळू पहिली साईड आहेत ना ती मला हळूहळू मारावं लागते, कारण आतली कपडे आहेत ना ते अजिबात निसटले नाही पाहिजे. तर माझे टोटल गोधडीला माझे 5 तास जातात. तर मग आता मी 400 रुपये ह्या गोधडीचे घेणार आहे. तर बॅक साईडने पण बघा पाहू शकता 1.5 साडीचाच वापर म्हणजे केलेला आहे. मधनं शाळेच्या युनिफॉर्म पासून आपण ही गोधडी शिवलेली आहे. तर बघा आपले किती मस्त अशी फिनिशिंग, चेक्स पण मधनं पाहू शकता अगदी. आणि लाल फुलाची बुट्टी पण पाहू शकता, अशी पूर्ण आपले चेक्स अधनमधनं चेक्स पूर्ण पाहू शकता. फिनिशिंग वगैरे 2.25-2.5 इंचाचे आपले चेक्स आहेत आणि त्याला साईडने असा गोट कॉन्ट्रास्ट मी गोट मारलेले आहे. पूर्ण माझ्या गोधडीला कॉन्ट्रास्ट गोट असतो. एखाद्या बाय चान्स जर साडी नसेल माझ्याकडे तर मी मारत नाही, फक्त कॉन्ट्रास्ट, जेणेकरून जेवढे होईल तेवढे मी कॉन्ट्रास्ट असं गोट मारते. तर आता ह्याच्यामधील ऑरेंज कलर काय आहे तुम्हाला दाखवते. तर बघा पाहू शकता हे फूल आहे, हे ऑरेंज कलरचे, तसंच मी याला असा कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. तर जेणेकरून खालून वरून होईल तसं मी
कॉन्ट्रास्ट मारलेलं आहे. ते बघा आता अशा प्रकारे असं कॉन्ट्रास्ट मी गोट केलेला आहे. शिवले ना तर ह्या गोदरी मध्ये कोणत्या कपड्यांचा वापर केलाय मी तुम्हाला दाखवते. तर हे शाळेचा युनिफॉर्म आहे. ते बाही आहे बघा. हे पूर्ण बाही मी शाळेची घेतलेली आहे. बघा हा कपडा किती रट असतो. अजिबात फाटत नाही. गोदरी एकदम दणदाकट होते. तर आता त्याच्यानंतर ही सलवार आहे. तर ही पूर्ण ही सलवार हे सलवार पासून या गोदरीमध्ये वापर केलेला आहे. बघा हे कटिंग अशा प्रकारे खुल्लं कापड करावं लागतं. हे पण मी तुम्हाला दाखवते. ह्याच्या या गोदरीमध्ये वापर करा. आता हा शर्ट. आता हा युनिफॉर्मच आहे शाळेचा. तर हा शर्टाचा पुढचा भाग आहे. तर बघा अशा प्रकारे सर्व कटिंग केलेलं आहे. बघा आणि या गोदरीमध्ये टाकत आहेत. आता बघा हे बघा हे असा पूर्ण कपडा हातरून घ्यायचा ह्याच्यामध्ये. असा प्लेन हातरला ना तर अजिबात मध्ये गोदरी गोळा होत नाही. तर असा पूर्ण आपल्याला गोदरीमध्ये कपडा असा प्लेन असा हातरून घ्यावा लागतो. अखंड गोदडी होऊन जाते. तर हा शाळेचा युनिफॉर्म आहे. बघा शाळेच्या युनिफॉर्मची बाही. आता ही ओढणी आहे. ओढणीचा पण मी अखंड वापर जस्ट छोटे छोटे कपडे वापरतो ना तर त्याच्यावरती अखंड आतले कपडे गोळा होणे म्हणून अशा ओढणींचा वापर करते. तर हा पण जो आपण काय पुढचा जो भाग असतो ना सलवार म्हणजे आपला ड्रेसचा. तर हा याची मी बाही वगैरे पूर्ण काढून घेतलेली आहे. तर बाही काढल्यानंतर असा दिसतो. तर बघा तर हे याचं अस्तर आहे पाठीमागचं. हे अस्तर आहे पाठीमागचं आणि हे पूर्ण ड्रेस आहे. तर याची पण मी पूर्ण शिलाई काढून घेतलेली आहे. अगदी अशा छोट्या छोट्या कपड्यांपासून मी अशा युनिफॉर्म पासून अशी ही गोधडी शिवलेली आहे. तर त्याच्यातून ही शिल्लक राहिलेले तुम्हाला दाखवले आहेत. त्याचे अजून पूर्ण शिवायचे त्यांच्या मी टोटल 6 गोधड्या शिवलेल्या आहेत. अजून 2 होणार आहेत. त्या कपड्यांपासून गोधडी शिवलेली ही मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा देण्याघेण्यातल्या साड्या वापरलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगते देण्याघेण्यातल्या साड्या अजिबात वापरू नका. त्याची रुंदी उंची वाढवता येत नाही. तर आता हे उंचीला 6.25 फूट आहे आणि रुंदीला 5.5 फूट आहे. तर अशी मस्त आपली बघा अशी कुठेही कपडे अजिबात गोळा झालेली नाहीत. फक्त टिप्स तुम्हाला माहिती सांगितलेल्या आहे. तर बघा त्यालाच असा कॉन्ट्रास्ट मी गोट मारलेला आहे. चॉकलेटी कलर साडीचाच मारलेला आहे. आणि बघा आपण असे छोटे छोटे कपडे वापरले ना तर अजिबात काही गोळा होत नाही. त्याच्यावरती अखंड कपडे वापरायचे. आणि जुने शाळेच्या युनिफॉर्म पासून आपण ही गोधडी शिवलेली आहे. तर मी याचे 400 रुपये घेतलेले आहेत. उंचीला 6.5 फूट आहे आणि रुंदीला 7.5 फूट आहे. पाहू शकता. आता बरेच जण ताईंना वाटतं की बॅक साईडने गोळा होते का. तर बॅक साईडने पण अजिबात काही गोळा झालेलं नाही. आणि त्यालाच असं ते जे गोल गोल दिसत ना त्यालाच असं मी कॉन्ट्रास्ट चॉकलेटी कलरचा गोट मारलेला आहे. तर त्या ताईंची 8 गोदरींची ऑर्डर होती. 6 कंप्लीट झालेले आहेत. पूर्ण जुन्या कपड्यांपासून मी त्यांची गोदरी शिवलेली. फक्त खालून वरून साडीचा वापर केलेला आहे. 2 साडींची गोदडी आहे आणि आतमध्ये सर्व शाळेचे युनिफॉर्मचे वगैरे असे तुम्हाला सुरुवातीला दाखवले तशा प्रकारे मी गोदरींचा वापर केलेला आहे. तर तुमच्याकडे असे जुने कपडे असं न टाकून देता ना अजिबात टाकून देऊ नका. तर अशा मस्त प्रकारे 400 रुपये प्राइस मध्ये माझी ही गोदरी शिवून झालेली आहे. तर तुमच्याकडे पण जुन्या गोधड्या असतील ना तर न टाकून देताय ना अशी मस्त आपली गोधडी शिवू शकता. खालून वरून अशा प्रकारे छान साड्या लावायच्या. छान साडी लावली गोधडी छान होते. तर मी याचे 300 रुपये घेतलेले आहेत. बघा पूर्ण जुन्या गोधडीला कव्हर लावलेला आहे. तर बघा पाहू शकता. त्याला जसं मी कॉन्ट्रास्ट आहे ना गुलाबी कलरचा काठ मारलेला आहे. गोट मारलेला आहे. तर बघा चेक्स आदनं मधनं पण चेक्स पाहू शकता किती जवळजवळ अगदी चेक्स मारलेले 2-2 इंचावरती याचे मी चेक्स मारलेले आहेत. त्यांना हवे होते चेक्स जवळजवळ द्या मारून. ते म्हणले की मी तुम्हाला 50 रुपये एक्स्ट्रा देईल. मी याचे 300 रुपये घेतलेले आणि त्यांनी 50 रुपये एक्स्ट्रा असे 350 रुपये घेतलेले आहेत. तर बघा ज्या ताईंना जवळजवळ चेक्स हवे आहेत त्यांचे मी 50 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत. तर अगदी जवळजवळ चेक्स म्हटलं तर चेक्स मारून पण भेटेल. नंतर बघा याची उंची 6 फूट आहे. रुंदी 5.5 फूट आहे. तर बघा चेक्स पण बघा. तर बघा आपले असे कुठे काही जुने कपडे म्हणजे जुने गोधडी न टाकून देताय ना तर याचे असे गोधडी शिवू शकता. फक्त साड्यांचा छान वापर करा मग छान गोधडी अशी तयार होते. तर बघा अजिबात कुठे काही गोळा झालेली नाही आणि गोटची तर फिनिशिंग आहे ना एक नंबर आहे. आणि एकसारखा टोटल माझा गोट आहे. कुठेही चुनी आलेल्या नाहीत किंवा कुठेही गोट माझा असा गोळा झालेला नाही. तर बघा फिनिशिंग आणि गोधडी तर एकच नंबर. कुठेही काही नाही. अगदी नवीन न टाकून देता अशी गोधडी छान मशीन ची गोधडी. तर मस्त अशा जुन्या कपड्यांपासून जुन्या शाळेच्या युनिफॉर्म पासून अशी मस्त आपली गोधडी तयार झालेली आहे. तर बघा बॅक साईडने आहे अजिबात काही गोळा झालेलं नाही. तर आता तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये निळा का गोट मारलाय तुम्हाला मी दाखवते. तर निळ्यामध्ये ह्याच्यामध्ये असं कॉन्ट्रास्ट वेगळं होतं म्हणून ह्याला आहे ना हे बघा आता हे निळं असं फुल दिसतं तर निळ्याला असं
मला असं कॉन्ट्रास्ट गोट मारलेले आहे, जेणेकरून मी जेवढ्यात होईल तेवढं कॉन्ट्रास्ट गोट मारण्याचा वापर करते. तर बघा पाहू शकता अशा प्रकारे आपली मस्त जुन्या कपड्यांपासून गोधडी शिवलेली आहे. तर मी याची उंची पहिल्यांदा तुम्हाला माहिती सांगते. उंची याची 6.5 फूट आहे आणि रुंदी 5.25 फूट आहे. तर 5-5.25 फूट पर्यंत रुंदी येते. तरी मी याचे 400 रुपये घेतलेले आहेत. तर मस्त आपली अशी 10 वर्षे टिकेल अशी आपली ही गोधडी. जेणेकरून कपडे तुम्ही साड्या खालून वरून नवीन छान अशा मस्त प्रकारे वापर कर छान अशा नवीन देताना त्यावेळेस गोधडी आपली 10 वर्ष आरामशीर टिकते. जर कुठे साडी जर फाटली तर ह्याच्यावरती मी कव्हर पण लावून देऊ शकते. तर मी कव्हरचे सुद्धा सांगते, 300 रुपये प्राइस सांगते. तर बघा आणि जेणेकरून तुम्ही जास्त करून नवीन साड्यांचा वापर करा. तर बघा आता ह्या साड्या कपाटातून जास्त पडून राहतात. या कॉटनच्या साड्या कडक असतात त्यामुळे अजिबात वापर होत नाही. तर मस्त प्रकारे अशा कडक साड्यांची गोधडी शिवून घेऊ शकता माझ्याकडून. तर बघा हे फरशीवर तर अजिबात घसरणार नाही. तर अजिबात नाही, तुम्ही चटई हातरा न हातरा त्याची काही गरज नाही. तर नुसती अखंड गोधडी हातरली तर उन्हाळी कॉटनसाठी स्पेशल गोधडी आहे. तर बघा अजिबात घसरणार नाही. आणि तुम्हाला जर थंडीमध्ये वापरायची असेल तर थंडीमध्ये फरशी अजिबात ही गोधडी थंड पडणार नाही आणि खूप छान उबदार गोधडी आहे आपली. तर बघा उंचीला 6.5 फूट आहे आणि रुंदीला 5.25 फूट आहे. आपली अशी गोधडी मस्त याचे मी 400 रुपये प्राइस घेतलेली आहे. तर आता बरेच जण ताई म्हणतील की 400 रुपये एवढ्या गोधडीची प्राइस का? तर ह्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या कपड्यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे कटिंगला मला 1 तास लागतो, हातरायला मला 1 तास लागतो, गोधडी शिवायला भरायला याचा मला टोटल मला गोधडी शिवायला मला 5 तास जातात. मग 5 तासामध्ये मला परवडेल असे मी 400 रुपये अगदी कमीत कमी किमतीमध्ये मी ही गोधडी शिवून देते. 5 तासाच्या हिशोबाने 400 रुपये खूपच कमी आहेत. तर मी 400 रुपयाची प्राइस घेतलेली आहे. तर आता ज्या ताईंना पातळ गोधडी हवी असेल ना तर पातळ पण शिवून भेटेल. बघा अशी फक्त 6 साड्यांचा वापर आणि खालून वरून 2 साड्या, 8 साड्यांची पूर्ण 8 साड्यांची गोधडी याचे मी पण 400 रुपये घेतलेले आहेत. आणि बघा खूप छान अशी उन्हाळी स्पेशल गोधडी आहे आणि अगदी अंगावर म्हणलं तर आरामशीर असं पांघरू शकता. बघा आता असे अंगावर म्हणलं तर आरामशीर पांघरू शकता. हाईटला तर बघा पाहू शकता, बघा हाईट किती आहे. बघा हाईट बघा किती आहे, तुम्ही बघितलीच असेल माझ्या उंचीपेक्षा आणि हात लांबवण्यापेक्षा. तर बघा ज्या ताईने जॉईन नको असेल तर अखंड अशी साडी द्या. तर अखंड साडींचं असं आणि बॅक साईडने पण बघू शकता. तर बघा मस्त प्रकारे अशी त्याला कॉन्ट्रास्ट ब्लॅक कलरचा मी गोट मारलेला आहे. तर ह्या आता गोधडीची लेंथ सांगते मी तुम्हाला, 6.5 फूट आहे आणि रुंदी 5.5 फूट आहे. तर मी याचे 400 रुपये घेतलेले आहेत. असे ब्लँकेट असतील ना तर आता ब्लँकेट वापरून असे तुटलेले असतात बघा, हे असे खराब झालेले असतात. तर अशा खराब झालेल्या ब्लँकेट पासून पण मी गोधडी शिवून दाखवते, तुम्हाला दाखवते. ह्याची गोधडी शिवलेली मी, असे खराब झालेले ब्लँकेट आहेत ना त्यापासून मी गोधडी शिवलेली दाखवते. तर बघा हे ब्लँकेट पासून पूर्ण हलकी फुलकी खालून वरून बेडशिटांचा वापर. तर बघा अशी मस्त आपली अशी गोधडी तयार आहे. हलकी फुलकी ब्लँकेट न टाकून देता याच्यामध्ये बघा पूर्ण ब्लँकेटचा वापर केलेला आहे. चेक्स पण पाहू शकता बघा. आणि बेडशीट वापरायचं त्याला तुम्हाला आणि हलकी फुलकी खूप छान अशी गोधडी तयार होते. त्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट आहे ना चॉकलेट कलरचा गोट मारले. खालून वरून असं दोन्ही बेडशिटांचा वापर केलेलाच आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्या ब्लँकेट पासून एक गोधडी तयार झालेली आहे. तर याची उंची आहे 6 फूट आहे आणि रुंदी आहे 5.25 फूट आहे. तर याचे पण मी 400 रुपये घेतलेले आहेत. मला अशा प्रकारे ब्लँकेट टाकून नसेल द्यायचं त्याच्यावर असे कव्हर लावणं खूप छान हलकी फुलकी अशी गोधडी तयार होते. मशीन वॉशेबल गोधडी होते. फक्त खालून वरून बेडशिटांचा वापर किंवा तुम्हाला हवी असेल तर साडी पण वापरू शकता. तर आता ही ऑर्डर कुठून आलेली आहे तुम्हाला माहिती सांगते. ही ऑर्डर मुंबईवरून आलेली, दादर इथून ऑर्डर आलेले आहे आणि त्यांच्या 7 गोधड्यांची ऑर्डर होती. तर आतापर्यंत मी त्यांना 5 गोधड्या शिवून दिलेल्या आहेत आणि 2 गोधड्या इथंच राहिलेल्या आहेत. तर आता मी हे ना एक तर मी पोस्टाने पाठवणार आहे किंवा एसटीने मी पाठवणार आहे आता ह्या गोधड्या. जसं मला सोपे पडेल मी तसं त्यांना रिटर्न त्यांच्याकडून ऍड्रेस घेऊन मी गोधड्या ह्या पाठवणार आहेत. त्या ज्यावेळेस न्यायला आलते त्यावेळेस माझ्याकडून क्लिअर झालं नाही. जेवढ्या गोधड्या क्लिअर झाल्या होत्या तेवढ्या मी त्यांना दिलेल्या आहेत. आणि मग आता हे 2 राहिलेले एक तर पोस्टाने पाठवेल किंवा एक तर एसटीने पाठवेल, जेणेकरून त्यांनाही सोपं पडेल आणि मलाही सोपं पडेल. फक्त येण्या जाण्याचे चार्जेस सगळे ते इथून पोस्टाने पाठवा किंवा एसटीने पाठवा, सगळे चार्ज ते स्वतः देणार आहेत. मी ह्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा घालणार नाही. आता ही पण त्या ताईंची मुंबईची गोधडी आहे, दादरवरून आलेले आहेत. आणि ज्या ताईकडे असे शालू आहेत ना भरझरी शालू आणि ते शालू कपाटात पडून असं करून काय करणार, तर अशी मस्त प्रकारे आपली अशी गोधडी शिवून घेऊ शकता. आता बघा
किती एवढी दणकट साडी होती ना, अजिबात या साडीला काही सुद्धा, अगदी नवीन साडी दिलेली होती त्यांनी, अजिबात वापरत नाही म्हणले साडी, एकदा सुद्धा अंगाली लावली नाही आणि कोणाला पण देऊ शकत नव्हत्या म्हणल्या साडी. आणि म्हणून त्यांनी अशा गोदरेला वापर केलेला आहे. आणि त्यालाच असा कॉन्ट्रास्ट रेड कलरचा मी असा ग्रीन कलरचा गोट मारलेला आहे. तर बघा पाहू शकता गोटची पण फिनिशिंग डबल टिपा मारलेले आहे. तर याचे मी 500 रुपये घेतलेले आहेत बघा. आणि चेक्स पण पाहू शकता. आणि अजिबात ही गोदरी 10 वर्ष आरामशीर टिकलं, कारण साडी तर खूप छान अशी दणदणीत होती आणि खूप मस्त होती. तर आता तुम्हाला जर माझ्याकडून तुम्हाला गोदऱ्या शिवायची असेल ना, तर यायचं कुठे, तर निगडी रुपीनगरमध्ये स्क्रीनवरती माझा नंबर तर दिलेला आहे, त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला मेसेज करा, हाय म्हणून मेसेज टाका, तुम्हाला सर्व माहिती काय आहे ती तुम्हाला जशी हवी असेल माहिती तशी तुम्हाला मिळून जाईल. तर याची मी लेंथ सांगते. मी याची उंची आहे 6.5 फूट आहे आणि रुंदी आहे 6.5 फूट आहे. तर मी याचे घेतले आहेत 500 रुपये घेतले आहेत. तर या गोदरीमध्ये मी अगदी जुन्या कपड्यांचा, साड्यांचा आणि जे पोलिसांचे युनिफॉर्म असतात ना, त्या पोलिसांच्या युनिफॉर्म पासून मी गोदरी शिवलेली आहे. त्याच्यामध्ये मी तसं केलेलं पॅन्टचा पण वापर केलेला आहे आणि ड्रेसचा पण वापर केलेला आहे. सलवार कुर्ते काय असेल ना ते त्याच्यामध्ये सर्व काही मी टाकलेले आहे आणि अशी अखंड गोदरी शिवून घेतली आहे. तर बघा ही गोदरी 10 वर्ष आरामशीर टेकेल. ह्याच्यामध्ये 4 माणसं आरामशीर झोपतील आणि 3 माणसं आरामशीर पांघरू शकतील. उन्हाळी पावसाळी वापरू शकता, अजिबात हलणार नाही. एक तर ताई म्हटले मी अशीच गोदरी घ्यायला गेलते म्हणे, ब्लँकेट घ्यायला गेलते म्हणे, ते मला 3000 रुपये सांगितलं म्हणे. बघा 3000 रुपये बाहेर दुकानात देण्यापेक्षा ना तर मस्त प्रकारे अशी आपल्या गोदरी शिवू शकता. बघा अगदी कमी रेंज मध्ये 500 रुपये तुमच्या जुन्या कपड्यांपासून गोदरी मी शिवते. तर मस्त अशी हळदीची साडी वापरलेली आहे बघा. त्यांना बघा अशी एकदा घालून साड्या नको वाटतात परत घालायला. तर मस्त प्रकारे अशी साडीचा वापर केलेला आहे बघा. किती मस्त बॅक साईडने मी अशा काटापदऱ्या साडीचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे पण अशा धनधनी साड्या असतील ना काटापदऱ्याच्या आणि खूप रेट दिलेला असेल ना, तर मस्त प्रकारे 500 रुपये द्यायचे आणि अशी गोदरी शिवून द्यायची बघा. फक्त 500 रुपये, फक्त 500 रुपये. 500 रुपयात अशी मस्त गोदरी, उंचीला 6.5 फूट आणि रुंदीला 6.5 फूट. मस्त प्रकारे 500 रुपये द्यायचे, 500 रुपये आपली अशी गोदरी. आणि चेक्स पण बघू शकता, असे जवळजवळ 2-2, 2.5 इंचावरती आपले चेक्स पण आहेत. तर चला यायलाच लागतंय. कुठे यायचं? निगडीमध्ये रुपीनगर सासुरच्या पाठीमागे नक्की यायचं गोदडी शिवायला तुमच्या जुन्या कपड्यांपासून. तर आता ही सोलापूरवरून ऑर्डर आलेली आहे. तर बघा, आणि त्यांच्या आईच्या साड्यापासून मी गोदडी शिवलेली आहे. अगदी खूप जुन्या होत्या आणि त्यांची अशी आईच्या म्हणजे त्यांना हवी होती की माझ्या आईच्या साड्या वापरून आहे ना मला अशी गोदडी शिवून द्या म्हणून मी त्यांच्या गोदडी त्यांच्या आईच्या साड्यापासून अशी मस्त प्रकारे गोदडी शिवलेली आहे. तर बघा चेक्स वगैरे त्याला असंच कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. याचे पण मी 500 रुपये घेतलेले आहेत. हे जीन्स पॅन्ट पासून गोदडी मी शिवलेली आहे. पूर्ण जीन्स पॅन्टचा याच्यामध्ये वापर केलेला आहे. खालूवरून 2 साड्या, त्याच्या अधूनमधून बेडशीट. जर तुम्हाला जीन्स पॅन्टची गोदडी शिवायची असेल तर बेडशीट अवश्य द्या. बघा आता अशा बेडशीट दिल्यानंतर अजिबात अशी गोदडी गोळा होत नाही. तर बघा किती मस्त आपली गोदडी आहे आणि गोट पण पाहू शकता. चला, तर अशा प्रकारे सोलापूरवरून त्यांनी आणून दिले होते त्या दादानी. तर ते दादा आळंदीला आले होते दर्शनासाठी. तर त्यांनी जाता जाता हे कपडे टाकले आहेत आणि ते नंतर म्हटलं की मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी हे घेऊन जाईल. ते महिन्याची वारी करतात, आळंदी येतात, तर त्यासाठी त्यांनी गोदडी अशा प्रकारे टाकलेली. म्हणजे तुमचं जाण्या येण्याचा पण टाइम वाचेल आणि सर्व वेळ वाचेल. अशा प्रकारे त्यांनी गोदडी दिलेली आहे. तसं जर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही कुठेही जात असाल, तर पुण्यावरून जात असाल तर जाता जाता तर अशा प्रकारे माझ्याकडे गोदडी आणून द्या. तुमचाही वेळ वाचेल, तुमचेही पैसे वाचतील. तर मस्त प्रकारे अशी तुम्ही माझ्याकडून गोदडी शिवून घेऊ शकता. कमी रेंज मध्ये फक्त कमीत कमी 500 रुपयामध्ये माझी गोदडी आहे. उंचीला 6.5 फूट आहे, रुंदीला 6.5 फूट आहे. तर आता बॅक साईडने पण असं सिल्क साडीचा वापर केलेला आहे. वरती कॉटनची साडी आहे, बॅक साईडने ह्या साडीचा असा वापर केलेला आहे. तर बघा, ज्या ताईंना किनारी जॉईन नको हवी असेल तर अशी बिगर किनारीची साडी देत जावा, जेणेकरून गोदडी पण तुम्हाला अखंड वाटेल. आणि ह्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट लाल कलरचा गोट मारलेला आहे. तर बघा अधूनमधून पण चेक्स पण पाहू शकता, किती मस्त आपली आहे. गोटची पण फिनिशिंग पाहू शकता. आणि जीन्स पॅन्टचा वापर केल्यामुळे आणि त्यांच्या आईच्या साड्या वापरल्यामुळे तर अजिबात गोदडी गोळा पण झालेली नाही आणि आपली मायेची ऊब
ह्याच्यावरती मशीनच्या गोधडीमध्ये राहिलेली आहे आणि पूर्ण मशीन वॉशेबल गोधडी आहे. तर बघा अशा प्रकारे फॅशनची आपली अशी गोधडी तयार झाली आहे मशीनची. तर आता ही पनवेलवरची ऑर्डर आहे. फक्त ह्याच्यामध्ये 8 साड्यांचा वापर करून मस्त आपली अशी गोधडी तयार झालेली आहे आणि ह्याच्या आतमध्ये 2 बेडशिटांचा वापर केलेला आहे. तर साड्या दिसतच असतील आणि अशा प्रकारे नवीन साड्याचा वापर करून त्यांना त्यांच्या चॉईसच्या साड्या म्हणजे त्यांनी जे दिले होते ना तशाच साड्या मी लावलेल्या आहेत आणि त्यालाच असा कॉन्ट्रास्ट आहे ना असा गोट मारलेला हे काटापदरा साडीचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की कपडाचा फिनिशिंग दिसतोय नवीन कापड वापरलेला, तर नवीन कपडा अजिबात वापरलेला नाही. काटापदराच्या साडीपासून असा गोट शिवलेला आहे. तर बघा जर पातळ साडी वापरली ना तर आतले कपडे असे दिसतात. जर असे तुम्हाला जर वाटत असेल कपडे नाही दिसायला पाहिजे तर जाड कपडे म्हणजे जाड साडी वापर करत जावा म्हणजे तुमचे आतले कपडे असे दिसणार नाहीत. तर बघा जेवढे साडी वापरलेले आहेत ना तेवढे साड्यांची अशी दिसतात ते. तर बघा ज्यावेळेस आता मी तुम्हाला एक माहिती सांगते. आता बघा काय काय पूर्ण साड्या देतात वापरायला म्हणजे या साड्यांची मला डबल बेडची गोधडी हवी आहे. तर मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपण ही साडी इकडं आज इथं जॉईन करतो परत इथून हातरल्यानंतर परत ही दुसरी हातरतो. ज्यावेळेस आपण शिवत जातो ना जसं असं असं निरपत जातो ना त्यावेळेस आपलं ही काय होतं इथं अशी मधनं फट पडते ह्या साडींमध्ये अशा गोधड्यांमध्ये. तर अशी फट नाही पडली पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये मी बेडशिटांचा वापर केलेला आहे. आणि जर तुमच्याकडे बेडशीट नसेल तर खालून साडीचा एक थर हातरा आणि त्याच्यावरती मध्ये साडी अशी हातरून टाका जेणेकरून फट पण दिसणार नाही आणि मधली साडी आहे ना अशी फट पण पडणार नाही. असा गॅप पडतो, गॅप नाही पडला पाहिजे. तर बॅक साईडने पण बघा एकदम मशीन वॉशेबल हलकी फुलकी साडी 8 साड्यांपासून अशी गोधडी म्हणजे टोटल 10 साड्या वापरले आले आहेत आणि 2 बेडशिटांचा वापर केलेला आहे 10 साड्यांपासून ही गोधडी आपली मशीन. आणि डबल बेडची आहे. उंचीला 7 फूट आहे आणि रुंदीला 6.5 फूट येत असेल अंदाज मी तुम्हाला सांगते किंवा 6 फूट येत असेल. तर 6 फुटाची अशी आपली गोधडी आहे. तर मी याचे घेतले आहेत 500 रुपये घेणार आहे. म्हणजे आतापर्यंत मी 400 रुपये घेतले होते आता इथून 450 रुपये घेतले होते आता इथून पुढे मी 500 रुपये घेणार आहे. पाहू शकता असे मस्त चेक्स 2.5 इंचावर 3 इंचावर आपले चेक्स आहेत आणि बघा त्याच्यामधून असे फ्लावरच्या पण बुट्ट्या बघू शकता आणि मस्त असे मशीन वॉशेबल आपली गोधडी. आणि ही म्हटलं तर फरशी आरामशीर घसरू शकते कारण ह्याच्यामध्ये फक्त साड्यांचा वापर केलाय फक्त 2 बिस्टाचा वापर केलाय. अगदी पातळ गोधडी आहे त्यामुळे मी याची गॅरंटी देत नाही की फरशीवर घसरेल 100% फरशीवर घसरणारच गोधडी आहे. त्यामुळे असं म्हणू नका की तुम्ही म्हटल्या होत्या की फरशीवर न घसरणारी गोधडी कारण जाड शिवली तर अजिबात फरशीवर गोधडी घसरत नाही, पातळ शिवली तर फरशीवर गोधडी घसरते. तर आता जुन्या सलवार पॅन्ट पासून ओढणी पासून आणि साड्यांपासून अशी मस्त आपली गोधडी शिवलेली आहे. मी याचे 500 रुपये घेतलेले आहेत. आणि कुठं बघा बघा आणि कुठं सुद्धा जुन्या कपड्यांपासून गोधडी शिवून भेटत नाही ते मिळते आपल्याकडे. मिळते तर कुठे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये मिळते तर कुठे निगडीमध्ये रुपीनगर हॉस्पिटलच्या पाठीमागे. तर बघा अशा प्रकारे मस्त याची लेथ आहे 6.5 फूट आहे. उंची 6.5 फूट आहे आणि रुंदी 6 फूट आहे. तर बघा चेक्स वगैरे आणि जुने कपडे वापरले नाहीत ना तर त्यामुळे अशा प्रकारे मस्त आपली अशी गोधडी तयार झालेली आहे आणि दणकट झालेली आहे. अजिबात ही फरशीवर घसरणार नाही आणि जाड पण नाही पातळ पण नाही. तर मिडियम अशा प्रकारे आपली गोधडी तयार झालेली आहे. मशीन वॉशेबल आहे आणि जुन्या कपड्यांपासून अशी गोधडी तयार झालेली आहे. आणि ह्याला कॉन्ट्रास्ट मी तुम्हाला गोट दाखवते. ह्याला असा कॉन्ट्रास्ट काटापदराच्या साडीपासून असा मस्त गोट मारलेला आहे. तर बघा गोट कसा दिसतोय उठून आपली गोट पण नक्की सांगा का माझं पण प्रत्येक गोधडीला कॉन्ट्रास्ट गोट असतोच. तर बघा तुम्हाला जर गोधडी माझ्याकडून शिवून घ्यायची असेल तर स्क्रीन बॉक्स वरती आपला नंबर येईल नक्की डायल करा. तर मस्त प्रकारे आपली अशी जुन्या ड्रेस पासून अशी मस्त आपली गोधडी तयार झालेली आहे. बघा बॅक साईडने पण मी त्याला असं बघा कुठं काही गोळा झालेला नाही. फक्त तुम्ही जुने ड्रेस दिले तर खालून वरून 2 बेडशीट लावायला देत जावा किंवा साड्या देत जावा जेणेकरून मी छोटे छोटे कपडे वापरले ते असे दिसणार नाहीत वरून. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते जुने कपड्यांपासून अशी मस्त आपली गोधडी याचे मी घेतलेले आहेत 500 रुपये. उंचीला 7 फूट आहे रुंदीला 6.5 फूट येते किंवा 6 फूट येते रुंदीला. 2 साड्यांचा आता डबल बेड म्हटल्यानंतर तुम्हाला सांगते की
पूर्ण ही अखंड साडी त्याला अशी जॉईंट, पूर्ण अखंड साडी अशी 3, ही उंची याची रुंदी असते 3 फूट, त्याची रुंदी असते 3 फूट. साड्यांची दोन्ही साड्यांची रुंदी मिळून 6 फूट गोधडी होते. ह्याला म्हणतात आपल्याकडे डबल बेड. तर ह्या डबल बेडची प्राइस आहे 500 रुपये. आतापर्यंत मी 400 घेत होती, आता 500 रुपये घेते. आता बरेच जण ताई म्हणताल की एवढे 100 रुपये कशाला वाढवले. आता ह्याचा व्हिडिओ मी पूर्ण डिटेल दाखवेल की एक गोधडी शिवायला किती वेळ लागेल. तर अशा प्रकारे आपली ही गोधडी अशी तयार झालेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती देईन. बघा अशी मस्त आपली अशी गोधडी आहे आणि डबल बेड नाही, डबल बेडपेक्षा जास्त आहे ह्याची उंची, लेंथ. बघा ह्याची उंची आणि लेंथ पूर्ण 2.5 साड्यांची गोधडी आहे. बघा ही हा एक भाग साडींची रुंदी आणि ही दुसऱ्या, आणि त्याला अशी जॉईंट अर्धीपेक्षा थोडीशी कमी येईल, तर अशा प्रकारे ही 2.5 साडींची गोधडी आहे. याची रुंदी 7.5 फूट आहे आणि उंची पण 7.5 फूट आहे. त्याला असं पिंक कलरचा गोट मारलेला आहे. तर बघा चेक्स पण पाहू शकता आपले असे 2.5 3 इंचावरचे असे आपले चेक्स आहेत. आणि ही मुंबईवरून पनवेलवरून ऑर्डर आहे. त्यांची 4 गोधड्या शिवायचे आहेत. आता सध्या 2 शिवून झालेले आहेत, अजून 2 शिवायचे आहेत. तर मस्त प्रकारे आपली अशी गोधडी, उंची रुंदी 5.5 फूट.